तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पुन्हा एकदा आपण घेऊन आलेलो आहोत तलाठी मागील वर्षाच्या क्वेश्चन पेपरचा संच आणि आज आपण त्यामध्ये कव्हर करणार आहोत मराठी व्याकरण. ओके, तर चला सुरू करूया. आमच्या या प्रश्नसंचाच्या सिरीजला जर तुम्हाला प्रतिसाद द्यायचा असेल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण की आम्ही दररोज नवनवीन क्वेश्चन्स तुमच्यासाठी घेऊन येतो. आमचा एकच ध्येय की तुम्हाला तलाठी पदावर नेऊनच सोडणार. तर चला सुरू करूया. आपला पहिला जो प्रश्न आहे, तो प्रश्न म्हणजे काय? क्वेश्चन नंबर पहिला, की "मन वढाय वढाय उप्या पिकातलं ढोर." या वाक्यपंक्तीतील ढोर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर ढोर या शब्दाचा समानार्थी शब्द आहे जनावर. येस. खूप सोपा प्रश्न आहे. तर चला आपण पाहूया आता पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे की खालील शब्दाचा समास ओळखा आणि जो शब्द आपल्याला दिलेला आहे तो आहे पालापाचोळा. तर पालापाचोळा, येस, हा आहे द्वंद्व समास. ओके. तर पुढचा प्रश्न आपण पाहूया. पुढचा प्रश्न आहे खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा आणि आपली जी म्हण आहे ती आहे बुडत्याला काडीचा आधार. आणि ज्याप्रमाणे या शब्दाची म्हण आहे त्याचप्रमाणे म्हणीचा अर्थ आहे की संकटकाळी थोडीशी मदत देखील मोलाची ठरते आणि घोर संकटाच्या वेळी दुसऱ्याचे थोडेसे सहाय्य सुद्धा मोलाचे वाटते. आणि एक ट्रिक पण सांगण्याचा उद्देश आहे आमचा, की ज्यावेळेस क्वेश्चन मधला आन्सर सगळ्यात मोठं असतं तर ते डाऊटफुल असतं की ते असूच शकतं, कारण की उत्तराची जर काठिण्य पातळी वाढवायची असेल तर त्या उत्तराला मोठ्यात मोठं देण्याचं हे खूप वेळा आम्ही ऑब्झर्व केलं. आपण ते पण पाहूया. चला आता पुढचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आहे की तो म्हणजे भुरा हे आत्मकथन कोणी लिहिले? तर भुरा हे आत्मकथन लिहिले आहे शरद भाविस्कर यांनी. चला पुढचा प्रश्न पाहूया आपण. पुढचा प्रश्न आहे की खालील वाक्यातील प्रयोग ओळखा आणि आपलं जे वाक्य आहे ते तिची कादंबरी लिहून झाली. तिची कादंबरी लिहून झाली आणि या वाक्यातील प्रयोग आहे समापन कर्मणी प्रयोग. चला पुढचा क्वेश्चन पाहूया आपण. पुढचा क्वेश्चन आहे खालील शब्दाचा अर्थ सांगा. चपराक. चपराक म्हणजे काय? चापट. जी जोरात अशी बसते ना, येस, ती म्हणजे चपराक, चापट. चला पुढचा क्वेश्चन पाहू. पुढचा क्वेश्चन आहे 7वा क्वेश्चन. पांगिरा ही कादंबरी कोणी लिहिली? पांगिरा ही कादंबरी कोणी लिहिली? येस, विश्वास पाटील यांनी लिहिली आहे. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे तोंड घशी पडणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. तोंड घशी पडणे म्हणजे काय? येस, विश्वासाच्या ठिकाणी फसगत होणे आणि तो तोंडावर पडतो म्हणजे तोंड घशी येतो. तर पुढचा प्रश्न आहे खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा आणि आपला जो शब्द आहे तो आहे वाद. आणि वाद म्हणजे काय? समानार्थी त्याचा शब्द आहे तंटा. खूप सोपे प्रश्न आहे आणि आपण पाहूया पुढचा प्रश्न, तो म्हणजे 10वा प्रश्न. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा आणि जो वाक्य आहे ते आहे चकुलीने बाहुलीस झोपवले. आता या प्रश्नामध्ये आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. प्रयोग हे नेहमी याच्या शेवटच्या ह्याच्यावरून तुम्हाला ओळखायला सोपं जाते. ह्या इथे आहे झोपवले. झोपवले हे आहे भावे प्रयोग. येस, व्हेरी गुड. तर चला आपण पाहूया आपला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे की पितळ उघडे पडणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा. तर पितळ उघडे पडणे हा कोणता वाक्प्रचार, कोणता अर्थ येईल याच्यात? Yes, जादूटोणा करणाऱ्या भोंदू भावाचे विज्ञान विषय शिकवणाऱ्या शिक्षकाने पितळ उघडे केले म्हणजे त्याच्यातलं जे खरं आहे ते बाहेर काढलं. आणि याला वाक्प्रचार कोणता वापरला गेला आहे? पितळ उघडे पडणे. तर चला आता पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे 12वा प्रश्न, की खालील शब्दाचा समास ओळखा आणि जो शब्द दिलेला आहे तो आहे दरमजल. तर दरमजल हा आहे अव्ययी भाव समास. खूप छान प्रकारे आपल्या क्वेश्चन चालू आहेत. तर एकदा लाईक करा आणि आपल्या पुढच्या प्रश्नाला वळूया. तर पुढचा प्रश्न आहे प्रश्न नंबर 13. खालील शब्दांचा विरुद्धार्थी शब्द ओळखा आणि आपल्याला जो शब्द दिलेला आहे तो आहे अनास्था. अनास्था, त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे आस्था. ओके. येस, खूप छान प्रकारे आपण प्रश्नांची उत्तरे शोधत आहोत. आता आपण पाहूया पुढचा प्रश्न, जो आहे प्रश्न नंबर 14. क्वेश्चन नंबर 14. खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा आणि आपला जो शब्द आहे तो आहे प्रहार. प्रहार म्हणजे काय? घाव.
एखाद्याने घाव करणं म्हणजे एखाद्याने प्रहार करणं. चला आता पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे, खालील वाक्यांचा प्रकार ओळखा. आणि जो वाक्य आहे ते आहे, व्यायाम केला तर शरीर घाटदार होईल. व्यायाम केला तर शरीर घाटदार होईल. आणि हा वाक्य कोणतं आहे? संकेतार्थी. आता यांनी सांगताना होईल, होईल म्हणजे काय दिलाय? संकेत दिलाय. त्याच्यामुळे हे वाक्य कोणतं आहे? संकेतार्थी. आपण 15 प्रश्न करू. आमच्या YouTube चॅनलची खासियत हेच आहे, की आपण वेळ न घालवता, इतर फालतू गोष्टी न बोलता आपण कमीत कमी वेळात जास्तीत जास्त प्रश्नांची कव्हर अप करतो आणि तुमचा वेळ वाचवतो. चला तो पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न नंबर 16. प्रश्न नंबर 16 आहे, की खालील शब्दांचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. आणि आपला जो शब्द दिलेला आहे, तो आहे औरस. औरस, अनावरस. ओके. विरुद्धार्थी शब्द काय? औरसचा अनावरस. चला आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे, खालील उद्वारवाचक वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा. किती सुंदर आहे तिचे अक्षर. याच्यात आपल्याला काय करायचंय? विधानार्थी वाक्यात रूपांतर करायचंय. कारण की हे उद्गारवाचक आहे. शेवटी उद्गारवाचक आलाय ना? येस. आपल्याला विधानार्थी म्हणजे सिंपल सेंटेन्स बनवायचं आहे. किती सुंदर आहे तिचे अक्षर? येस. तिचे अक्षर खूप सुंदर आहे. म्हणजे एक साधं विधानात आपण त्याची परावर्तित किंवा रूपांतर केलेले आहे. या प्रकारे आपण विधानार्थी वाक्यात बदल करू शकतो. नेक्स्ट आहे तो म्हणजे प्रश्न नंबर 18. खालील होकारार्थी वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा. आणि जे वाक्य जे आहे ते आहे, प्रार्थनेला हजर राहावे. आता आपल्याला काय करायचंय? नकारार्थी. कारण की होकारार्थी प्रार्थनेला हजर राहावे. तर नकारार्थी काय वाक्य येईल? प्रार्थनेला गैरहजर राहू नये. म्हणजे वाक्याचा अर्थ तोच आहे, पण त्याच्यात आपण काय केलेलं आहे? नकारार्थी शब्द वापरला आहे. म्हणजे काय? नये. आहे की नाही? अशा प्रकारे नकारार्थी शब्द हे शोधत असतो आणि याचे वाक्य पण बनवत असतो. पुढचा प्रश्न आहे 19 नंबरचा, की जो आहे, खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. आणि जो शब्द आहे तो आहे चिरंतन. चिरंतन आणि त्याचा विरुद्धार्थ आहे क्षणभंगूर. चिरंतन म्हणजे लॉंग लाईफ जगणारा किंवा लॉंग लाईफ असणाऱ्या गोष्टी, म्हणजे खूप काळ टिकणाऱ्या. आणि क्षणभंगूर म्हणजे क्षणार्धात नष्ट होणाऱ्या. तर हे आहे क्षणभंगूर आणि हे आहे चिरंतन. आणि हे दोघं विरुद्धार्थी. हे लक्षात ठेवा. भरपूर जणांचं चुकतं तेव्हाच, की जे समानार्थी आणि विरुद्धार्थी त्याच्यात कन्फ्युज होऊन जातं. म्हणून चिरंतनाचे विरुद्धार्थी क्षणभंगूर. चला आता पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे, खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. आणि जो शब्द दिलेला आहे तो आहे निराधार. तर निराधारचा जो समानार्थी शब्द आहे तो आहे निश्चय. सॉरी, मी चुकीचा शब्द वापरला. निर्धार. इट्स अ निर्धार. तर निर्धार या शब्दाचा समानार्थी आहे निश्चय. हे गोष्टी जशी माझ्याकडनं चूक झाली तशी तुमच्याकडनं होऊ शकते. शब्दाचा उच्चार नीट करा. कारण की जर उच्चार चुकला तर त्याचा अर्थ सुद्धा चुकतो. कारण हा शब्द आहे निर्धार. म्हणजे काय? मी निश्चय करतो, मी निर्धार करतो. तर आता पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे 21वा, फैलावर घेणे. या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखा. फैलावर घेणे. तुम्हाला कधी तर कोणीतरी घेतलेलंच असेल ना? हो. त्याच्यामुळे त्याचं उत्तर आहे, दिलेल्या वेळेच्या मर्यादित काम पूर्ण केले नसल्यामुळे प्राचार्यांनी प्राध्यापकांना फैलावर घेतले. येस. फैलावर घेणे म्हणजे चांगला त्याचा धडा काय म्हणतो आपण त्याला? म्हणतो ना, की अं, सगळं धारेवर आणणं किंवा त्यांची चांगली कानउघडणी करणे, त्या टाईपचं फैलावर घेणे. तर चला पुढचा प्रश्न घेऊ पटकन. पुढचा आहे 22वा प्रश्न. व्यक्ती आणि वल्ली हे पुस्तक कोणी लिहिले? व्यक्ती आणि वल्ली. येस, हे पुस्तक लिहिले पु ल देशपांडे यांनी. व्यक्ती आणि वल्ली. चला पुढचा प्रश्न पाहूया पटकन. पुढचा प्रश्न आहे, खालील शब्दांचा अर्थ सांगा. आणि जो आपला शब्द आहे तो म्हणजे गर्द. आणि गर्द या शब्दाचा अर्थ आहे दाट. गर्द म्हणतो ना, गर्द रंग, तसा दाट जंगल, त्या अर्थी याचा उपयोग होतो. पुढचा आपला प्रश्न आहे तो म्हणजे 24वा, खालील म्हणीचा अर्थ ओळखा. आणि जी म्हण दिली ती आहे, बळी तो कान पिळी.
बळी तो कानपिळी म्हणजे काय? बलवान माणूस इतरांवर हुकूमत गाजवतो. जो बळी असतो तो बळी म्हणजे काय? जो जास्त ताकदवर असतो तोच हुकूमत गाजवतो. चला आता आपला शेवटचा प्रश्न पाहूया तो म्हणजे 25वा. फूल ना फुलाची पाकळी देणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी विधान ओळखा. म्हणजे फुल ना फुलाची पाकळीचा अर्थ घेऊन बनवलेला सेंटेन्स. तर काय कृष्ण भेटीस जाणाऱ्या सुदाम्याने पोह्याची पुरचुंडी देऊन फूल ना फुलाची पाकळी दिली. म्हणजे जसं जमल तसं, म्हणजे आपल्या परीने जसं जमल तसं थोड्यातलं थोडं म्हणजे आपण देणं म्हणजे काय फुल ना फुलाची पाकळी. तर अशा प्रकारे आपण आज आपल्या तलाठी भरतीच्या 2023 या इयरवाल्या म्हणजे वर्षाच्या मराठी प्रश्नसंच संपवलेला आहे, जे हे 1 ते 25. अशाच बाकीचे आपण टोटल 140 क्वेश्चन पेपर कव्हर अप करणार आहोत आपल्या पुढच्या 30 दिवसात. तर नक्की आम्हाला सबस्क्राईब करा. कारण की आम्ही फक्त मराठी नाही, इतरही क्वेश्चन पेपर आपण मॅथ्स सगळ्यात शेवटी करणार आहे. त्याच्या आधी आपण इंग्लिश, मराठी, जी-के हे सगळे क्वेश्चन कव्हर करणार आहे आणि मग आपण मॅथ्सची प्रॅक्टिस करणार आहे. तर नक्कीच तुम्हाला जर लाईक करायचं असेल लाईक करू शकता. त्याच्यामुळे आम्हाला प्रोत्साहन भेटतं. धन्यवाद. पुन्हा भेटूया.